मित्रांनो, जर तुमच्याकडे एक इंस्टाग्राम पेज असेल आणि त्यावर तुम्ही रील्स बनवत असाल, पोस्ट टाकत असाल किंवा स्टोरी टाकत असाल, पण तुम्ही अजूनपर्यंत ₹1 सुद्धा इंस्टाग्रामवरून कमावला नसेल, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. तुम्हाला इंस्टाग्राम मॉनिटाईज कसं करायचं ते येत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं इंस्टाग्राम कसं मॉनिटाईज करू शकता. 4 प्रॅक्टिकल पद्धती आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर या 4ही पद्धतींनी तुम्ही इंस्टाग्रामवरून महिन्याला चांगली कमाई करू शकता. यातूनही खूप सारे पैसे कमवतात. तर चला हे 4 प्रॅक्टिकल मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं इंस्टाग्राम मॉनिटाईज करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच बनवत असतो. खरं सांगायचंय तर इंस्टाग्राम थेट कोणतेही पैसे देत नाही, पण तरी सुद्धा लोक इंस्टाग्रामवरून लाखो रुपये कमवतात, कारण त्याच्यासाठी 4 वेगवेगळे मार्ग आहेत. आणि पहिला मार्ग आहे ॲफिलिएट मार्केटिंग. आधी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम पेजसाठी एक नीच म्हणजे विशिष्ट विषय निवडायला लागेल. तुम्ही जे काही कंटेंट बनवत आहात असाल किंवा स्टोरी टाकत असाल, त्याच्यासाठी एक ठराविक नीच सेट करणं खूप गरजेचं आहे. तो नीच काहीही असू शकतो. उदाहरणार्थ डान्सचा नीच देखील असू शकतो. लोक डान्स करून दाखवत आहेत, काही लोक डान्स शिकवतही आहेत. तुम्ही इच्छित असाल तर चांगलं सिंगिंग म्हणजे गाणं करूनही दाखवू शकता. तुम्हाला जे काही येतं ते तुम्ही या नीच मध्ये करू शकता. तुम्ही लोकांना YouTube बद्दल जसं की ग्रोथ कशी करायची हेही शिकवू शकता. म्हणजेच इंस्टाग्रामवर कसं वाढायचं हे सुद्धा शिकवू शकता. याशिवाय तुम्ही मोटिवेशनल कंटेंट देखील बनवू शकता. तुमचा कोणताही नीच असू शकतो. फक्त एवढं समजा की इंस्टाग्राम प्रत्येक आयडीचा एक नीच असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो काही नीच आहे त्या संबंधी खूप साऱ्या प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात. जसं की समजा तुमचा नीच डान्स आहे किंवा लाईफस्टाईल आहे. तुम्ही एखादा आउटफिट घातला असेल तर त्या आउटफिट बद्दल तुम्ही सांगू शकता की हा आउटफिट मी इथून खरेदी केला आहे आणि तुम्ही सुद्धा तो घेऊ शकता. त्याची लिंक इथे दिलेली आहे. ही लिंक तुम्ही कसा द्याल याचेही 3-4 मार्ग आहेत. तुमच्याकडे Amazon ॲफिलिएट अकाउंट असेल तर तुम्ही त्याचा लिंक जनरेट करून तुमच्या बायोमध्ये टाकू शकता. लिंक ट्री सारख्या खूप वेबसाईट आहेत जिथे तुम्ही तुमचं अकाउंट बनवून अनेक लिंक्स एकाच ठिकाणी ठेवू शकता आणि ते इंस्टाग्रामच्या बायोमध्ये टाकू शकता. एंगेजमेंट वाढवण्यासाठी तुम्ही असेही सांगू शकता, जसं तुम्ही डान्स करत आहात तसं शेवटी तुम्ही सांगू शकता की जो मी आउटफिट घातला आहे, जर तुम्हाला तो हवा असेल तर त्याचा लिंक बायोमध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला हा चष्मा किंवा मी घातलेली वस्तू हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला लिंक पाठवू. बेसिकली लिंक ऑटो डीएम डायरेक्ट मेसेज मध्ये जातो. अशा ऑटो डीएम साठी मेनीचॅट सारखी प्रोफाइल्स टूल्स वापरली जातात. अशा वेबसाईटवर तुम्ही तुमचं अकाउंट तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही एखादा लिंक किंवा काही शब्द सेट करू शकता. जेव्हा कोणी तो शब्द कमेंट करतो तेव्हा त्याच्या डीएम मध्ये आपोआपच लिंक जातो आणि यातून तुम्हाला कमिशन मिळतं. यालाच ॲफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. बरेच क्रिएटर असं करून पैसे कमावत आहेत. दुसरा मार्ग आहे इंस्टाग्राम मॉनिटाईज करण्याचा. दुसरा मार्ग म्हणजे सबस्क्रिप्शन मॉडेल आणि हा खूप चांगला पर्याय आहे. यात तुम्ही काय करू शकता, उदाहरणार्थ तुम्ही फिटनेस इन्फ्लुएन्सर असाल आणि इंस्टाग्रामवर फिटनेस बद्दल माहिती देत असाल किंवा डान्स बद्दल बोलत असाल, तर मी तुम्हाला इंस्टाग्राम बद्दल एक गोष्ट सांगतो. असे बरेच मॉडेल्स आहेत जे आपले बिहाइंड द सीन्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करतात आणि त्या सबस्क्रिप्शन मध्ये मॉडेलमध्ये लोक पैसे देऊन ते व्हिडिओ पाहू शकतात. अशा प्रकारे इंस्टाग्रामवर अजूनही अनेक मार्गांनी पैसे कमवता येतात. सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणजे काय,
जर तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल ऑन केला तर लोक तुमचं सबस्क्रिप्शन घेतात आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे देतात. त्या सबस्क्रिप्शन फीड मध्ये तुम्ही काही एक्सक्लुझिव्ह कंटेंट टाकू शकता, जसं की एक्सक्लुझिव्ह डान्स कंटेंट किंवा इतर काही खास कंटेंट. तुम्ही असं कंटेंट टाकू शकता जे तुम्ही पब्लिकली टाकत नाही. ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईबर केलं आहे फक्त तेच लोक तो कंटेंट पाहू शकता. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या ऑडियन्सनी सबस्क्रिप्शन घेण्यासाठी जे पैसे दिले ते थेट तुम्हालाच मिळतात. इंस्टाग्राम त्यात काही कट ठेवत नाही. कधी कधी स्टोर फीज किंवा टॅक्सेस लागू शकतात, पण तरी सुद्धा तुम्हाला साधारणतः 90 ते 95% पैसे मिळतात. म्हणजेच यातून चांगली कमाई होते. उदाहरणार्थ तुम्ही 300 प्रति महिना सबस्क्रिप्शन ठेवलं आहे आणि 1000 लोकांनी तुम्हाला सबस्क्रिप्शन केलं तर तुम्ही त्या लोकांसाठी वेगळा कंटेंट बनवू शकता, आठवड्याला कंटेंट देऊ शकता, काही खास गोष्टी सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही चांगली कमाई करू शकता. पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळतात. खूप सारे मॉडेल्स आणि लोक सबस्क्रिप्शन मॉडेल मधून चांगली कमाई करत आहेत. आता तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजे ब्रँड प्रमोशन. इंस्टाग्रामवर ब्रँड प्रमोशन खूप जास्त आहे. तुम्हाला रील्स बनवण्यासाठी पैसे मिळतात, पोस्ट टाकण्यासाठी पैसे मिळतात, अगदी रील्स शेअर करण्यासाठी सुद्धा पैसे मिळतात. कधी कधी ब्रँड स्वतःची रील तयार करून देतो आणि तुम्हाला फक्त ती शेअर करायची असते, त्याच्यासाठी पैसे मिळतात. कोलॅबोरेशन केल्यावर सुद्धा पैसे मिळतात. अगदी स्टोरी टाकण्यासाठी ब्रँड पैसे देतात. इंस्टाग्रामवर तुम्ही पाहाल की मीही खूप प्रोडक्ट बद्दल रील स्टोरी वगैरे बनवत असतो. ते सगळं पेड प्रमोशन असतं. पेड प्रमोशन हा पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आहे. ब्रँड तुम्हाला DM मध्ये संपर्क करू शकता. अशा खूप ऍप्लिकेशन्स आहेत जिथे ब्रँड आणि क्रिएटर दोघेही असतात. तिथून तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. याशिवाय तुम्ही तुमच्या बायो मध्ये काय करू शकता, तुमचा एक बिझनेस ईमेल ID टाकू शकता. त्या ईमेलवरही बरेच लोक तुमच्याशी संपर्क करू शकता. हवं असेल तर मी इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे 5-6 सोपे मार्ग मराठीत पण सांगू शकते. ब्रँड तुम्हाला संपर्क करतील, मग तुम्हाला प्रमोशन मिळेल आणि त्यातून तुम्ही थेट पैसे कमवू शकता. इंस्टाग्रामवर पैसे कमवण्याचा हा एक खूप चांगला मार्ग आहे. आता मी चौथा मार्ग सांगतो ज्याद्वारे तुम्ही इंस्टाग्रामला मॉनेटाईज करू शकता. तो मार्ग म्हणजे तुमचा स्वतःचा व्यवसाय ऑनलाईन आणणं. असं खूप लोक करत आहेत. तुम्ही शार्क टँक इंडिया पाहिला असेल. त्या शो मध्ये बरेच लोक येतात आणि सांगतात की त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर इतके फॉलोअर्स केले आहेत. इंस्टाग्राम रील्स बनवतात आणि त्यातून चांगल्या व्यवसायाची जाहिरात करून विक्री करतात. जर हवं असेल तर मी इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे 7 सोपे मार्ग मराठीतही सांगू शकतो. प्रॉडक्टची विक्री होते आणि हा खूप चांगला मार्ग आहे. मी असे खूप लोक पाहिले आहेत की काही लोक असे असतात की ती एखादा प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्याचा ऑफलाईन व्यवसाय नसतो, ते थेट इंस्टाग्रामवरच विक्री करतात. काही लोकांचा ऑफलाईन व्यवसाय असतो. ते इंस्टाग्राम रील्स बनवतात आणि त्यातून त्याचा प्रॉडक्ट विकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय इंस्टाग्रामच्या मदतीने पुढे वाढवू शकता. हेच 4 प्रॅक्टिकल मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही इंस्टाग्राम मॉनेटाईज करू शकता आणि चांगली कमाई करू शकता. इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोणता मार्ग जास्त चांगला वाटतो? पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.